राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची मागणी. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या, नाहीतर तीव्र आंदोलन करू. यशोमती ठाकूर यांचा इशारा. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या पूरग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जाणार. सोलापूर, धाराशिव आणि बीडचा दौरा करणार. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांना भेट देणार. शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्ट बरखास्त. मंदिर परिसरात फटाके फोडत निर्णयाचं स्वागत. शनैश्वर देवस्थानावर प्रशासकाची नियुक्ती. आर्थिक गैरव्यवहार आणि ॲप घोटाळ्यामुळे निर्णय. नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या मोर्चानंतर आदिवासी समाज आक्रमक. आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वात मोर्चात आदिवासी बांधवांचा मोठा सहभाग. नीती आयोगाचे सदस्य सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दौऱ्याचं नियोजन. पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती. नवी मुंबई विमानतळावरनं कार्यान्वयासाठी योजना जाहीर. एअर इंडिया ग्रुपकडनं उत्तम योजना जाहीर. प्रारंभिक टप्प्यात 20 उड्डाणं होणार. जळगावमध्ये भुयारी मार्गात साचलं पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प. नागरिकांना त्रास. भुयारी मार्गातलं पाणी उपसण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. माढा तालुक्यातल्या वाकाव गावात 2,500 लोक अडकले. वाकाव गावाला चारही बाजूनं पुराच्या पाण्याचा वेढा. काल रात्रीपासून इथले नागरिक रेस्क्यूच्या प्रतीक्षेत. जालन्यातल्या परतूरमधल्या गंगा, सावंगी आणि कुंभारवाडीमध्ये पाणी शिरलं. गोदा नदीपात्रात पाण्याची आवक वाढल्यानं गावांमध्ये शिरलं पाणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.